नमस्कार मित्रांनो। अडानी के शेअर आप कितने पानी में है? आपण अडानीच्या जे पण बिझनेस आहे आणि त्याचे पूर्ण प्रॉब्लेम आहेत याच्यावर चर्चा करूया. अडानी हिंडनबर्गचं जे रिपोर्ट आला त्याच्यानंतर अडानी जास्त न्यूजमध्ये स्टॉक आले आणि हिंडनबर्गच्या न्यूज नंतर अडानीच्या स्टॉकमध्ये जे वर्ण धुलाई झाली होती त्याच्यातून अडानी सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु आता अमेरिकेकडनं जे कोर्टाने त्यांना समन पाठवलेले त्याच्यामुळे अडानीचे स्टॉक वापस न्यूजमध्ये आले आणि त्याच्यामध्ये परत धुलाई पिटाई चालू झालेली. बरेच जण अडानीच्या स्टॉकबद्दल सजेशन देतात की अडानीचे स्टॉक खरेदी करा, हे चांगल्या बेसवर आहेत आणि इथून तुम्हाला पैसा डबल टेबल होईल. परंतु का आपण अडानीच्या स्टॉकमध्ये पैसे लावले पाहिजेत का? एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, अडानीच्या स्टॉकबद्दल आपण पूर्ण अनालिसिस करू, पण एक टोटल क्रोनॉलॉजी तुम्ही एक लक्षात घेतली पाहिजे, ती आपण सविस्तर चर्चा करू. नंबर 1, अडानी एक उत्तम बिझनेसमॅन आहेत आणि त्यांचं पॉलिटिक्स बरोबर चांगलं घनिष्ठ संबंध आहेत आणि जो पण बिझनेसमॅनचं संबंध पॉलिटिक्स बरोबर घनिष्ठ राहतात त्याच्यावर नेहमी प्रॉब्लेम क्रिएट होतात, हे लक्षात घ्या. अडानीच्या बाबतीत हे एकदम तंतोतंत पाहायला मिळतं आणि अडानी पूर्ण वन साईड एक पॉलिटिक पार्टीला पूर्ण सपोर्ट करत असल्यामुळे त्याच्यावर जास्त प्रेशर राहते. अडानी सुरुवातीला त्याचे बिझनेस एकदम व्यवस्थित होते, परंतु अडानी जास्त एक्सपांड करण्याच्या नादामध्ये त्यांनी खूप लोन उचललं आणि त्याचे लोन उचलताना त्यांनी प्रत्येक मोठमोठी कंपनी एक्वायर करायला प्रयत्न केला आणि त्या एक्वायर करायच्या प्रयत्नामध्ये अडानींनी जे पण लोन उचललं त्या लोनमुळे त्यांच्यावर डेप्ट वाढत गेलं. पहिल्यांदा अडानींना जे लोन उचललं त्याच्यासाठी अडानीला सरकारने काही योजना दिल्या, रस्ते बनवायला लावले, बरेच टेंडर दिले आणि त्या टेंडरचा जो पैसा आहे अडानींनी तो जास्त प्राईजला खरेदी करून तो पैसा जास्त वाढवण्याचा प्रयत्न केला आणि ह्या पैशातून त्यांनी वेगवेगळे बिझनेस खरेदी करून आपल्या अनेक कंपन्या एक्सपॅन्ड करण्याचा प्रयत्न केला. अडानी जो पण आपल्या पंतप्रधान बरोबर ज्या ज्या देशामध्ये गेले त्या प्रत्येक देशांशी त्यांनी काही ना काही व्यापार करण्याचा प्रयत्न केला आणि या व्यापारातून त्यांनी अजून टेंडर उभे केले, अजून कंपन्या उभ्या केल्या आणि त्या प्रत्येक कंपन्यांचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला. अडानीचा विस्तार इतका वेगात होता की त्याच्यासाठी जे लागणारं भांडवल आहे ते खूप मोठं होतं आणि हे अडानींना भांडवल उभं करण्यासाठी खूप प्रयत्न केले. लक्षात घ्या, अडानीचा एक बेस चांगला होता, अडानीच्या सुरुवातीच्या कंपन्या पण खूप छान होत्या, परंतु अडानींनी जे एक्सपॅन्ड केलं त्याच्यासाठी खूप पैसा लागतो. अडानीचा प्रत्येक बिझनेस हा जोपर्यंत वर्किंग कॅपिटल जास्त लागतं आणि वर्किंग कॅपिटल जास्त लागल्यामुळे अडानीला जास्त पैशाची गरज लागते. आता अडानीकडे पैसा नव्हता, मग पैसा उभा करायचा कसा? लक्षात घ्या की अडानीवर आमची बारीक नजर होती. खूप दिवसापासून अडानीचे आम्ही शेअर ट्रॅक करत होतो. अडानीने सुरुवातीला काही केलं की त्यांच्या शेअर एकदम चांगले नसल्यामुळे त्यांचं कोणाचं लक्ष नव्हतं आणि अडानीने आपले जे शेअर आहेत ते कमीत कमी 75% पर्यंत अडानीचे शेअर स्वतःकडे होते. अडानीने जे पण बाहेरनं फंडिंग म्हणजे बाहेरनं जो बिझनेस केला त्याच्यातून बाहेरून जे व्यवसाय करताना जे कॅपिटल आणलं तर ते महाग पैशात आणलं. ते त्याचं जे प्रॉफिट आहे त्यांनी ते आपल्या भावाच्या याच्यावर सिंगापूरतर्फे आपल्याच शेअरमध्ये लावलं. आपल्या शेअरमध्ये का लावावे, अडानीने का लावायचं, याचं लॉजिक समजून घ्या तुम्ही. अडानीने स्वतःच्या शेअरमध्ये जास्त पैसे लावून शेअरची व्हॅल्यू वाढवली. का वाढवली असेल व्हॅल्यू? तर अडानीला प्रत्येक बिझनेससाठी पैसा लागत होता. हा पैसा आणायचा कुठनं? तर अडानीने आपले 500 रुपयाचं काही काही स्टॉक 500, 1000, 200, 300 या स्टॉकची प्राईस एवढी फुगवली ती प्राईस 4000, 5000, 5 नाही पण 4000, 3000 या लेवलला नेऊन ठेवली. याचा अडानीला काय फायदा झाला? एक लक्षात घ्या, अडानीकडे 75% शेअर होते. अडानीने आपल्या पूर्ण शेअरचे कमीत कमी 10% शेअर
हे आपणच सिंगापूरतर्फे जे पैसे लावले आणि शेअर खरेदी केले, त्याच्यात 10% अजून शेअर खरेदी केले, म्हणजे कमीत कमी अडाणी का 85% शेअर राहिले. मार्केटमध्येच 15% शेअर राहिले, तर आपोआपच त्या शेअरची प्राइस वाढली. आता 15% शेअर राहिले, त्याची शेअरची प्राइस वाढली. जे सुरुवातीला जे लोक याच्यामध्ये ज्यांनी इन्व्हेस्ट केली त्यांना खूप फायदा झाला. त्यांनी ते इन्व्हेस्ट कॅश केली न केली ते भाग वेगळा आहे, पण त्यांना फायदा झाला. आणि अडाणीला सुरुवातीला खूप बुल रन, खूप फायदा, आणि हे जे इन्व्हेस्टर होते ते खूप मालामाल झाले. प्रॉब्लेम अडाणींना क्रिएट व्हायला नंतर सुरुवात झाली, पण अडाणीने या गोष्टीचा चांगला उपयोग करून घेतला. लक्षात घ्या, अडाणीच्या जे पण बिझनेस आहेत यांना कोणत्याही ज्या खाजगी बँका आहेत ते जास्त पैसे लँडिंग करायला तयार नव्हतं. म्हणून अडाणीला SBI किंवा LIC किंवा ज्या सरकारी बँक आहेत यांनी अडाणीला एक प्रकारे कॅपिटल दिलं. कॅपिटल देताना काही केलं, त्यांनी त्यांचे शेअर ठेवून घेतले आणि त्या शेअरच्या बदल्यात कॅपिटल दिलं. समजा अडाणी एंटरप्राइजेसचा शेअर 4,000 रुपयाला आहे, अडाणीला त्याच्या बदल्यात 3,500 रुपये एक शेअर मागं भेटले, 80% किंवा 70% भेटले. आता लक्षात घ्या, त्याच्या बदल्यात अडाणीने समजा 20% शेअर ठेवले आणि त्याच्यावर पैसे उचलले, परंतु अडाणीचा शेअर जर 4,000च्या ऐवजी आता 2,000ला आहे, तर ह्या बँका अडाणीला काय सांगणार की तुमचा शेअर 4,000चा 2,000ला आहे, तुम्ही आमच्याकडे समजा जे 100 शेअर ठेवले त्याच्या बदल्यात अजून 100 शेअर तुम्हाला एक्स्ट्रा ठेवावं लागतील, तरच तुम्हाला आम्ही जास्त हे लोन देऊ शकतो, म्हणजे आहे तेच लोन देऊ शकतो, त्याच्या बदल्यात तुम्हाला जास्त शेअर ठेवावे लागतील. आता अडाणीचे पहिल्यांदा 20% शेअर होते, तर तेच शेअर वाढून आता 40%. हे झालं बँकांनी लोन दिलं, परंतु याच्यामध्ये LIC जास्त फसली. LICना 40,000 कोटी रुपये दिले, त्याच्यातले 32,000 कोटी LICचे कमीत कमी त्यांनी शेअर उचलले. आता LICला शेअरमध्ये जो सुरुवातीला फटका बसला होता त्याचा प्रॉफिट झाला होता, परंतु आता परत LICचं शेअर त्याच लेवलला आले. LIC आता विकू शकत नाही. LICनं जर विकायला सुरुवात केली तर अडाणीचे शेअर पूर्ण खाली जातील, कारण खरेदी करणारा कोण नाही. लक्षात घ्या, त्यामुळे ज्या LICनं त्याच्यात पैसे टाकले, पण LICनं त्याला लोन पण दिलं, पण लोन कमी दिलं, 8,500 लोन आहे, पण त्याचं 32,000 कोटीचं कमीत कमी त्यांनी शेअर्स घेतलेले. त्याच प्रकारे SBIचा पण प्रॉब्लेम झाला. आता सरकारचा सपोर्ट असल्यामुळे ह्या सरकारी बँकेने यांना जास्त पैसे दिले. अडाणीचे शेअर पण त्या लेवलला होते, परंतु अडाणीचे शेअर आता अडाणीला जास्त शेअर प्लेस करावे लागले आणि अडाणीकडे आता शेअराची कमतरता आहेच त्यांची, परंतु त्याचे शेअर अडाणी मार्केटमध्ये विकू शकत नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. आता त्याच्यासाठी अडाणीनं जे पण भांडवल उभं केलं इंडियामधनं, तर त्याच्या अडाणीच्या पूर्ण भांडवलापैकी कमीत कमी 40% भांडवल इंडियामधनं उभं केलं आणि 60% भांडवल फॉरेनमधनं आणलं. इंडियामधनं जेव्हा भांडवल अडाणीनं उभं केलं, तर अडाणीला भांडवल उभं करताना जास्त व्याजावर ते भांडवल उभं करावं लागलं. लक्षात घ्या, जास्त व्याज इंडियामध्ये, मग त्याला कमी व्याजात जास्त पैसे पाहिजेत, तर त्याच्यासाठी त्यांनी अमेरिकाकडनं बॉन्ड इश्यू करून तिकडनं पैसे गोळा केले. एक क्रॉनॉलॉजी समजून घ्या, त्या अडाणी फसत कसा गेला. त्यांनी बॉन्ड इश्यू करून त्यांनीकडनं पैसे उचलले, आता हे पैसे त्याला कमी व्याजात मिळालेत, हे लक्षात घ्या. इंडियाच्या जे कॅपिटल आहे, जे पैसे इंडियाकडनं जे बँकाकडनं व्याज मिळतं त्याच्यापेक्षा कमी व्याजाने मिळालं, म्हणजे 2 रुपये किंवा 3 रुपये टक्क्याने या लेवलला इंडियाकडे एवढे कमी लेवलला मिळणार नाही आणि जास्त भांडवल मिळणार नाही. फॉरेन इन्स्टिट्यूटवाले नेहमी जास्त पैसा इन्व्हेस्ट करण्याच्या तयारीत राहतात आणि ते नेहमी इन्व्हेस्ट करतात. इंडियन बँका किंवा इंडियन कल्चर त्या लेवलला गेलेलं नाही, फॉरेन इन्व्हेस्टरने त्यांना पैसे दिले. परंतु ज्या वेळेस हा मॅटर हिंडनबर्गने आणला त्यावेळेस एकदम शेअर क्लॅप्स झाले. आता यावेळेस अडाणी अडकलेला होता आणि अडाणीला जो पण आरोप केला होता हिंडनबर्गने केला होता, आणि हिंडनबर्ग ही एक मोठी काही संस्था नाही का, तिचं सरळ काही देणं घेणं नाही का, तिला रिपोर्ट द्यायला पाहिजे काही नाही द्यायला पाहिजे, ते मॅनेज केलं. इंडियन सरकार आणि अडाणीनं मिळून हा प्रॉब्लेम मॅनेज केला. परंतु याच वेळेस अडाणीने बाहेरनं फंडिंग पण आणण्याचा प्रयत्न केला, तर त्याने ऑस्ट्रेलियाची पण फंडिंग आणली.
त्या ऑस्ट्रेलियन जी फंडिंग आली ते फंडिंगनी कमीत कमी 10% अडाणीच्या टोटल शेअरचे 10% फंडिंग केली आणि ही फंडिंग अडाणीसाठी फायदेशीर. या फंडिंगने अडाणीचे शेअर परत वरच्या सर्किटला यायला सुरुवात झाली. यावेळेस तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, ज्या वेळेस अडाणीचे शेअर हिंडनबर्गच्या न्यूजमुळे पडले होते त्यावेळेस इंडियन टोटल मार्केट हे बुल रनमध्ये होतं आणि अडाणीचे शेअर बुल रनमध्ये असल्यामुळे मार्केट अडाणीचे शेअर स्वस्तात मिळत होते, खाली पडले होते, एकदम स्लॅक झालं होतं. 4 दिवसात किंवा 1 महिन्यामध्ये अडाणीच्या शेअरांनी खाली लो पूर्ण केला होता आणि यावेळेस अडाणीचे शेअर ज्यावेळेस पडले त्यावेळेस ते स्वस्तात मिळत होते आणि इंडियाच्या बुल रनमध्ये असल्यामुळे कोणत्याही कंपन्या एवढं स्वस्त मध्ये मिळत नव्हत्या, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे इंडियामध्ये मार्केट पैसा होता आणि तो स्वस्तात मिळाल्या कंपनीमुळे इंडियनचे इन्व्हेस्टर पण याच्यामध्ये अट्रॅक्ट झाले. कारण बाहेरनं येणारी फंडिंग जर याच्यात अट्रॅक्ट व्हायला लागलं तर इंडियन इन्व्हेस्टर पण अट्रॅक्ट झाले आणि त्या सगळ्यांनी मिळून अडाणीला हातभार लावला आणि इथून अडाणीचे शेअर वर गेले. आता प्रॉब्लेम क्रिएट काय झाला की ज्या वेळेस आता शेअर मार्केट आपलं पडतंय, शेअर मार्केटवरनं करेक्ट झालं त्यावेळेस अडाणीचे शेअर पण करेक्ट व्हायला सुरुवात झाली. सगळं शेअर मार्केट करेक्ट झालं. आता बरेचसे शेअर हे चांगल्या प्राईजला आणि चांगले शेअर आले आणि याच वेळेस ही परत आलेली न्यूज. आता या न्यूजनी अडाणीला जास्त इफेक्ट केला. त्याचं कारण असं होतं की अडाणीला जे मागचे हिंडनबर्गने जे रिपोर्ट काढला होता त्याच्यापेक्षा ही न्यूज अडाणीसाठी घातक आहे पहिल्यापेक्षा. कशी काय तर या ठिकाणी अडाणीला अमेरिकेने जे आरोप केलेले त्याच्या कोर्टाने त्यांना उत्तर द्यायचे, ते मॅनेज करू शकणार नाहीत. इंडियामध्ये ही केस असते तर ते मॅनेज करू शकले असते, अमेरिकेमध्ये ही केस मॅनेज करू शकणार नाही. अमेरिकेत एवढं मोठ्या देशामध्ये जेव्हा अशा प्रकारचं त्यांच्याकडे ॲलिगेशन लावले जातं ते मॅनेज करू शकत नाहीत आणि ते फंडिंग पण उचलू शकत नाही. लक्षात घ्या, अडाणीला 20,000 कोटी रुपयाचं त्यांनी जो फर्स्ट IPO आणला होता तो कॅन्सल करावा लागला. आता 600 कोटीचा जो बॉन्ड इश्यू करणार होते ते पण त्यांना कॅन्सल करावं लागलं. म्हणजे अडाणीला फंडिंग हवी आहे, आपले शेअर मार्केटमध्ये विकून त्याच्या बदल्यात त्यांना फंडिंग हवी आणि हे फंडिंग शिवाय अडाणीला कॅपिटल जनरेट करणं पूर्ण या जेवढा मोठा बिझनेस ह्या डॉलरला सांभाळण्यासाठी, एवढ्या 9 ते 11 कंपन्या सांभाळण्यासाठी त्यांना फंडिंग हवी आणि एक्सपान्शन पण करायची. अडाणी नुसतं जागेवर थांबत नाही तर त्याला एक्सपांड करायचे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नंबर 1 बनण्याचा प्रयत्न करायचे आणि ह्या नंबर 1 बनण्याच्या खेळीमुळं अडाणी जास्तीत जास्त डेट उचलत गेला आणि तो अडकत गेला. आता तो अडाणी इतका अडकलेला आहे की त्याला त्याच्यावरनं ते डेट जे कमी करायचे तर त्याला एक तर शेअर विकावे लागणार आणि शेअर जर तो विकायला गेला तर त्याचे शेअर अजून कोलॅप्स होतील. कारण आता लक्षात घ्या की अडाणीचे शेअर दुसरे कोणीही इन्व्हेस्टर खरेदी करायला तयार नाही. त्याचं मेन कारण यावेळेस मार्केट खाली आलेलं आहे आणि यावेळेस अडाणीच्या कंपन्यांपेक्षा चांगल्या कंपन्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आता जर अडाणीपेक्षा चांगल्या कंपन्या अवेलेबल आहेत तर अडाणीच्या शेअरमध्ये कोण पैसे लावायला रिकामं नाही आहे. त्यावेळेस अडाणीच्या कंपन्या स्वस्त मिळत होत्या आणि मार्केट बुल रनमध्ये होतं, त्यामुळे अडाणीचे शेअर वर जातील या उद्देशाने त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट झाली, हे लक्षात घ्या. दुसरी एक अजून गोष्ट होती ती तुमच्या लक्षात नाही येणार. कधीही मार्केट जेव्हा फर्स्ट टाइम क्रॅक होतं त्यावेळेस त्या शेअरमध्ये बडे इन्व्हेस्टर अडकलेले असतात आणि हे बडे इन्व्हेस्टरला बाहेर निघणं कठीण असतं, म्हणून ते एक क्रोनॉलॉजी निर्माण करतात. मार्केटमध्ये अशा प्रकारच्या न्यूज सगळीकडे पसरवतात की हे शेअर खूप छान आहेत, कारण त्यांचे पैसे खूप मोठ्या प्रमाणात आणि वरच्या लेवलला अडकले, त्यांचं प्रॉफिट पूर्ण अडकलं, लॉक झाले त्यांचे पैसे आणि ते काढण्यासाठी त्यांनी परत त्या शेअरला वर नेलं आणि आत्ता ते मोठे इन्व्हेस्टर जे अडकले होते ते निघून गेलेले आहेत. लक्षात, म्हणजे अडाणीची जे मार्केटमध्ये सप्लाय वाढलेली ते 15% जे सप्लाय आहे, जे मार्केटमध्ये शेअर होते त्याच शेअरमुळे हा झालेला प्रॉब्लेम आहे आणि ते जर एवढी सप्लाय आलेली तर राहिलेली जी सप्लाय आहे ती जर मार्केटमध्ये आली तर अडाणीचे शेअर वर जाऊ शकत नाही.
म्हणजे अडाणी किती अडकलेला आहे लक्षात घ्या. आता अडाणीला प्रत्येक वेळेस बिझनेस एक्सपांड करायचे, याच्यासाठी त्याला इंडियामधनं व्याजदर मिळणं कठीणच झालं, तर बाहेरनं पण फंडिंग आणायचे. त्याच्यामध्ये आता अडाणीच्या प्रत्येक जे जसं मुडीजनी त्यांची रेटिंग कमी केली अडाणीची, पिटाने रेटिंग कमी केली. अशा वेळेस अडाणी प्रॉब्लेममध्ये आलेले आहेत लक्षात घ्या. आणि यांनी रेटिंग करण्याचा सरळ अर्थ असतो की अडाणीला जे अगोदर फंडिंग मिळणार होते त्याच्यापेक्षा आता फंडिंग मिळवण्यासाठी जास्त एफर्ट घ्यावे लागतील आणि जास्त व्याजदराने ते पैसे आणावे लागतील. अशा वेळेस जर तुम्हाला कोणी सांगितलं की अडाणीच्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट करा, तर अडाणीचे जे मोजके शेअर होते ते खूप छान होते. जसं ACC, अंबुजा सिमेंट, अडाणी पोर्ट किंवा अडाणी पॉवर, हे 4 शेअर अडाणीचे चांगले होते. त्यांचं व्हॅल्युएशन पण चांगलं होतं, थोडं व्हॅल्यू हाय होतं पण ठीक होते. त्याच्यामध्ये अडाणी एंटरप्राइजेस ही अडाणीची मेन कंपनी. आता हे सगळ्या कंपन्या अडकल्या त्या डेटमध्ये. खूप व्याजदर आहे. अडाणी जेवढे कमवतो त्याच्यापेक्षा जास्त व्याज द्यावं लागतं. तर अडाणी एक्सपान्शन कसं करणार? आणि अडाणीला जे कॉन्ट्रॅक्ट मिळतात ते कॉन्ट्रॅक्टला जास्त हे द्यावं लागणार आहे, फंडिंग त्यांना बाहेरनं फंडिंग आणून ते उभं करावं लागणार आहे. कोणतेही सरकारी त्यांना जे हे मिळतं त्याच्यावरच अडाणीचं एक्सपान्शन चालू आहे. त्याच्यात अजून एक मिठाचा खडा म्हणजे केनियाने त्यांचे बरेचसे हे करून टाकले, रिजेक्ट केले. पाकिस्तानमध्ये रिजेक्ट झाले, बांगलादेशमध्ये रिजेक्ट झाले, श्रीलंकेमध्ये रिजेक्ट झाले. आणि जे ऑस्ट्रेलियाच्या फंडाने जी फंडिंग केली होती, त्या ऑस्ट्रेलियामधून जी मोठी फंडिंग आली होती, ते फंड सुद्धा 30% पडलेलं आहे. आणि तो फंड आता विचार करायला लागलाय की आम्ही जे इन्व्हेस्ट केले त्याच्यावर आम्ही परत रिव्ह्यू घ्यायचा प्रयत्न करतोय. आणि त्याच्यातच अडाणीचं जे को पार्टनर आहे, अडाणी टोटल गॅसमध्ये जे को पार्टनर आहे त्यांचं एक आलेलं आहे की आम्ही म्हणजे अडाणी टोटल एनर्जीमधले जे त्यांचे इन्व्हेस्टर आहेत, त्या म्हणजे भागीदार आहेत, त्यांनी सांगितले की जो अडाणीच्या जे पण न्यूज आलेली, ती न्यूज जोपर्यंत म्हणजे ते आलेला जो अमेरिकेकडनं आले त्यांचे जे आरोप केलेले ते पूर्णपणे फायनल होतपर्यंत आम्ही अजून फंड करत नाही. त्याच्यात जास्त फंड अडकवण्याच्या विचारात नाही. म्हणजे अडाणी अजून फसलेलं आहे. तर अशा वेळेस जर तुम्हाला कोणी सांगत असेल की अडाणीचे शेअर खरेदी करा, तर तुम्ही अडाणीचे शेअर खरेदी केले पाहिजे का? लक्षात घ्या, एकदा न्यूज आली, तिला याने टॅकल केलं, तर ही दुसरी न्यूज आहे. आणि तुम्ही दरवेळेस पैसे लावणार, दरवेळेस तुमचे पैसे अडकणार, दरवेळेस पैसे लावणार, दरवेळेस अडकणार, असं किती वेळा करायचं? आणि अडाणी जोपर्यंत वापस पैसे लावण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेस वापस न्यूज येईल. तुम्ही लक्षात घ्या, अडाणीने प्रत्येक बिझनेसमॅनला किंवा प्रत्येक क्षेत्राला हिट करण्याचा प्रयत्न केलाय. त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये एक्सपान्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप केल्यामुळे प्रत्येक बिझनेसमॅन सरळ बोलत नाही, सरळ सांगत नाही, पण अडाणीशी नाराज आहे. आणि हे सगळे जण लक्ष ठेवत होते की अडाणी कुठे आणि कधी फसणार आहे. आणि त्यामुळे अडाणी ज्या वेळेस फंडिंग उचलायला जाईल त्या वेळेस न्यूज येत राहील. आणि अडाणी हा नेहमी न्यूज बेस्ड स्टॉक असल्यामुळे याच्यात व्होलॅटिलिटी नेहमी 1-2% राहते. याच्यात इन्व्हेस्ट करणं इथून पुढं कठीण आहे. आता मी तुम्हाला एक अडाणीचं हे सांगितलेलं कॅल्क्युलेशन आहे, पण तुम्ही एक अडाणीच्या शेअरबद्दल आपण पाहूया. तर शेअर किती प्रॉफिट जनरेट करतात आणि ते किती डेप्थमध्ये, याचं आपण एक उदाहरण घेऊन या. तुम्ही बघा, नंबर 1 जे अडाणीचा एक शेअर आहे, अडाणी एंटरप्राइजेस, या शेअरचं फंडामेंटल पाहूया आपण. हे बघा, अडाणी एंटरप्राइजचं फायनान्शियलचं रिव्हेन्यू दे बघा. अडाणी टोटल अडाणी एंटरप्राइजेसचं व्हॅल्युएशन आहे 2,60,000 कोटीचं सध्या. त्याची प्राइस आहे, अडाणी एंटरप्राइजेसची ह्या लेवलला प्राइस किती, 2,250 2,60,000 कोटी, 2,60,000 कोटी. ही प्राइस 4,000 होती. म्हणजे त्यावेळेस याचं ही कंपनी कितीची असेल, कमीत कमी 4.5 लाख कोटीची.
आता किती हिची 2,60,000 कोटी. हिच्यावर डेप्ट किती हे बघा. हे बघा पहिल्यापासून डेप्ट याने रेव्हेन्यू किती जनरेट केला. हा परत एकदा हे अगोदरचा रेव्हेन्यू किती आहे? 70,000 रेव्हेन्यू. आणि त्यांनी डेप्ट किती होतं तेव्हा? 41,000. आणि त्याचं प्रॉफिट किती होतं? 777 कोटी. नंतर त्यांचं रेव्हेन्यू वाढलं, 1,27,000 कोटीचं झालं रेव्हेन्यू. पण डेप्ट कमी केला होता. परंतु प्रॉफिट किती झालं? 2,470 कोटीच्या आसपास. आता त्याचा रेव्हेन्यू घटलेला आहे 96,000 कोटी. आणि त्याचं प्रॉफिट वाढलेले, पण ते पण एवढं वाढलेलं नाही, 3,200 कोटी. पण त्यांचा डेप्ट वाढून 52,000 कोटी. आणि हा डेप्ट ह्या कॅपिटलच्या 20% आहे. आणि शेअर प्राइस पडते. ज्या वेळेस याची शेअर प्राइस 1,000वरनं परत 3,000च्या आसपास गेली, त्यावेळेस जो मोठा हँड पैसे होते ते निघून गेले. आता स्मॉल हँडने परत तिथपर्यंत जाणं शक्य नाही. आणि जर इथनं मार्केट परत 50% खाली पडलं, जे आपल्या 1,000 जे हिंडनबर्गच्या याला आलं, तर याची प्राइस किती राहील? कमीत कमी 2 लाख कोटी, 2 लाख नाही पण 1,80,000 कोटीच्या आसपास राहील. त्यावेळेस हे डेप्ट त्याच्या किती पर्सेंट राहील? आणि रेव्हेन्यू किती जनरेट करेल काचं? याचा बिझनेस जनरेट करण्यासाठी याला फंडिंगची आवश्यकता आहे. हा फंडिंग नाही आली तर कसं काय होणार? आता आपण दुसऱ्या अडाणीच्या दुसऱ्या शेअरचं पाहूया. अडाणीचा दुसरा शेअर हा बघा, कुठे पडलेला शेअर अजून उठायला तयार नाहीये. याचे बघा किती. अडाणी एनसोलचं बघा 75,000 कोटीचं कॅपिटल आहे. आणि याच्यावर डेप्ट किती? 37,000 कोटी. आणि हे कंटिन्यू वाढत गेलेले, 32,000, 34,000, 37,000. आता 37,000 कोटी याचं ते याच्या 50% आहे ना हे. आणि प्रॉफिट किती आहे? 1,000. हे किती पर्सेंट प्रॉफिट आहे? 75,000चे हे 1,000 कॅपिटल असेल तर त्याच्या 1% कॅपिटल आहे ना, 1 ते 1.5% कॅपिटल आहे फक्त, म्हणजे प्रॉफिट आहे. पण हा डेप्ट किती आहे? म्हणजे अडाणी जे पण प्रॉफिट कमवतो त्याचा सगळ्यात जास्त पैसा हा डेप्ट व्याजदर जे फंड चुकवण्यामध्ये जातो, त्याचा हप्ते चुकवण्यात. आता अडाणी ग्रीनचं घ्या. अडाणी ग्रीनचीच आता सध्या चर्चा सध्या जास्त चालू. अडाणी ग्रीनचं फायनान्शियल इयर मध्ये बघा कॅपिटल याचं 1,53,000 करोड कॅपिटल. आणि 64,000 याच्यावर डेप्ट आहे. याचा प्रॉफिट 1,000 आहे. आणि रेव्हेन्यू किती करतो तो? 9,200. म्हणजे रेव्हेन्यू पेक्षा डेप्ट जास्त आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि ह्या कंपन्या तुम्हाला खरेदी करायला सांगितलं जातात की तुम्ही ह्या कंपन्यांमध्ये पैसे लावा, तुम्ही मालामाल व्हाल. कसे काय तुम्ही मालामाल होणार? तुम्ही कसं काय असं पैसे लावणार अशा कंपन्यांमध्ये? आपले पैसे टोटल डोळे झाक करून लोकांच्या सांगण्यावरून आपण लावू शकत नाही. हे तर आपल्या समोर दिसतंय, हे त्यांचं जे आहे ते दिसतं ना. ह्या डेप्ट कंटिन्यू वाढत चाललाय. 53,000, 54,000, आता 64,000. हा रेव्हेन्यू किती ना वाढतोय? 2,000. इथं 5,000 होता अगोदर, 2022ला, 2023ला 7,000 झाला, आणि 24ला 9,000 झाला. 2-2 हजारांनी वाढते. पण डेप्ट कितीने वाढलं? 10-10 हजारांनी वाढते. आणि अशा वेळेस तुम्ही या कंपनीवर कसे काय हे करणार? अडाणी ग्रीनचं चार्ट बघा कसं आहे, कुठे गेला अडाणी ग्रीन? एवढं वर कसं काय गेला होता, तिथपासून परत खाली आला. आणि अडाणी ग्रीन जर अजून खाली आला तर त्याचं जे रेव्हेन्यू आहे त्याच्यापेक्षा हा खाली येईल ना. अडाणी ग्रीनचं रेव्हेन्यू परत एकदा आपण चेक करूया बघा. हा किती? 1,75,000, 64,000. हा अजून खाली येईल 1 लाखाच्या आसपास, म्हणजे 50% याच्यावर डेप्टच झालं. हा अडाणी विल्मर. अडाणी विल्मरचा अगोदर आपण चार्ट पाहूया बघा.
अडाणी विल्मर. एकदा हिंडनबर्गच्या न्यूज नंतर हा स्टॉक जो पडला, परत हा चढलेलाच नाही स्टॉक, याच्यात बाईंगच आलेली नाही या स्टॉकमध्ये. म्हणजे ह्या स्टॉकमध्ये पहिल्यापासून कोणच नव्हतं आणि जी पण माणसं होती ती निघून गेली आणि अडाणीकडेच सगळे स्टॉक आहेत असं समजून चाला. आता त्या स्टॉकमध्ये किती येईल आता याच्यामध्ये अडाणी विल्मरमध्ये 64,000 38,000चं हे, पण डेप्ट कमी आहे. डेप्ट कमी आहे अडाणीच्या याच्यावर, रेव्हेन्यू जास्त आहे, पण प्रॉफिट कुठे आहे? 148 कोटीचं फक्त प्रॉफिट आहे आणि 51,000चा रेव्हेन्यू जनरेट करतो तो. रेव्हेन्यू जनरेट करून याच्यावर कॅपिटल नाही आहे, म्हणजे प्रॉफिट नाही आहे. अडाणी विल्मर, अडाणी टोटल गॅस याचा बघा कुठे आहे. अडाणी टोटल गॅस बाउन्सच झालेला नाही. एक बाउन्स आलेला होता हिंडनबर्ग नंतर आणि परत तो आपला लो तोडायला गेलेला आहे. अशा शेअरमध्ये आपण पैसे कसे काय लावायचे? अडाणी विल्मर, अडाणी टोटल गॅस बघा. आता याचं हे फंडामेंटलमध्ये पाहायला गेलं तर बघा याचा रेव्हेन्यू किती आणि हे किती 66,000 कोटीचं हे आणि याच्यावर 1,400चा हे डेप्ट आहे आणि रेव्हेन्यू 4,000 करोडचा आणि 600, म्हणजे हा प्रॉफिटमध्ये आहे बा, ठीक आहे. हां, अडाणी टोटल गॅस, पण याच्यामध्ये फंडिंग बाहेरची जास्त आहे, पार्टनरशिप आहे याच्यामध्ये. हां, मिड कॅपमध्ये हा मोडतो आणि जे शेअरमध्ये त्याच्यावर व्याज कमी आहे, लक्षात घ्या, म्हणजे डेप्ट कमी आहे, ते शेअर अजिबात चढलेले नाही. ज्याच्यावर डेप्ट जास्त आहे तेच शेअर बाउन्स झाले होते. का झाले होते? डेप्ट जास्त आहे ते शेअर बाउन्स का झाले होते? सरळ त्या शेअरचे डेप्ट आहे. समजा तुम्ही 4,000 अडकवले आणि 4,000 तुमची प्राईज आहे, ती जर 1,000ला आली आणि त्याचे जर तुम्ही 100 शेअर अडकवलेले असतील, बँकांना दिले असतील, प्लेज केले असतील, तर तिथं तुम्हाला 200 शेअर द्यावे लागणार आणि ते जास्त शेअर द्यावे लागू नयेत म्हणून त्या शेअरमध्ये बाहेरून फंडिंग आणून त्या शेअरची प्राईस वाढवण्याचा प्रयत्न केला. आता याचा फटका देखा अडाणी स्पोर्टला बसलेला आहे. अडाणी स्पोर्ट हा एकमेव त्याची सुरुवातीला चांगली कंपनी होती, ती वर जाऊन आता परत खाली आलेली. तिथं चार्ट बघा. आता हिच्यावर पण डेप्ट किती आहे? 2,51,000 कोटीची कंपनी आणि 50,000च्या आसपास हिचं डेप्ट इन रेव्हेन्यू किती जनरेट करतो? 8,000 कोटीचा. ही त्या मानाने थोडी बरी कंपनी. ही पण खाली पडलेली, पण हिनं आपला टॉप तोडला होता हिंडनबर्गच्या न्यूज नंतर. त्याच्यानंतर अडाणी पॉवरचं चार्ट पहा वगैरे. अडाणी पॉवरने पण आपला जो हिंडनबर्गच्या न्यूज नंतर त्याने आपला चार्ट तोडलेला, हाय तोडलेला. 1,72,000 याचं कॅपिटल आहे आणि 34,000चं याचं डेप्ट आहे. 50,000चं याचा रेव्हेन्यू आहे आणि 20,000चं याचं प्रॉफिट आहे, 20,000 करोडचं. म्हणजे याच्या 50% प्रॉफिट आहे, पण या 34,000 करोडचं याच्यावर जे लोन आहे तर त्याचे हप्ते फेडण्यातच याला जातात. म्हणजे अशा अडाणीच्या फक्त 3 ते 4 कंपन्या, अडाणी पोर्ट, अडाणी पॉवर, आता तुम्हाला ACC एक चांगलेला आहे, ACC सिमेंट, हा पण उठायला मार्ग नाही आहे याचा. याच्यावर तुम्हाला लोन कमी दिसेल. याचा डेप्ट 0 आहे ACC सिमेंटमध्ये आणि सिमेंटची नेहमी तुम्हाला गरज लागणार. ACC नंतर अंबुजा सिमेंट, याचा पण स्टॉक 200 मूव्हिंग ॲव्हरेजला येऊन टच झालेला आहे. अंबुजा सिमेंट 1,34,000 करोडचं, याच्या पण 36,000 म्हणजे आहे डेप्ट आहे, पण त्या मानाने कमी डेप्ट आहे. हे फक्त थोडे शेअर त्याच्यात NDTV बघा, हा पण न उठलेला स्टॉक आहे, याच्यावर पण डेप्ट आहे. याच्यावरती 30 करोडचं डेप्ट आहे आणि हे खाली 1,000 करोडची असणारी कंपनी, म्हणजे हे पण 30% आहे ना डेप्ट. तर अडाणीचे जे स्टॉक आहेत ते खूप डेप्टमध्ये आहेत आणि अडाणीकडे एकच पर्याय, शेअर विकणे आणि डेप्ट कमी करणे. अडाणी जेवढं पॉलिटिकली इन्व्हॉल्व होईल आणि न्यूजमध्ये अडाणीचे स्टॉक जेवढे राहतील तेवढे स्टॉक पडत राहतील आणि अडाणीची एंटरप्राइजेस ही मेन त्याची होल्डिंग कंपनी आणि ही पण खूप डेप्टमध्ये अडाणीची. फक्त अडाणी, अंबुजा, ACC, अडाणी पोर्ट आणि अडाणी पॉवर हे 4 स्टॉक असे आहेत की अडाणीचे ते थोडे बऱ्यापैकी आहेत. याच्यानंतर कोणतेही अडाणीचे स्टॉक घ्यायच्या लायकीचे नाहीत
अडाणीची कंपनी खूप डेप्टमध्ये आहे, त्याच्यावर खूप कर्ज आहे आणि ते पैसे देण्यावरच जाते आणि अडाणीला आता इथून पुढे फंडिंग जनरेट करणं खूप कठीण जाणार आहे. आणि फंडिंग जर आली नाही तर डेप्ट वाढत राहील आणि त्यांचा रेव्हेन्यू हा कमी होत राहील आणि प्रॉफिट कमी होत राहील. तर अडाणीला जे न्यूज आलेले जे अमेरिकन कोर्टाने समन पाठवले तर एकतर त्याला ते कबूल करावं लागणार आणि तिथं सेटलमेंट करावं लागणार. हा एकच पर्याय आहे. त्या न्यूजला अडाणींनी जी पण अमेरिकन न्यूज आहे त्याला कबूल करून सेटलमेंट करावे लागणार. याच्यानंतर अडाणी जिंकू नाही ह्या केसमधनं. आणि ह्या केसमुळे अडाणी टोटल एक्सपोज होत जाणार, अडाणीवर प्रेशर वाढत जाणार. त्यामुळे अडाणीच्या कोणत्याही कंपनीमध्ये पैसे लावताना विचार करून पैसे लावा. कोणाच्या सांगण्यावर पैसे लावू नका. तुमचे पैसे अडकले तर ते काढणं, ते परत जनरेट. आपण इथं मार्केटमध्ये येतो कशाला? पैसे कमवण्यासाठी. मग याच्यापेक्षा चांगल्या कंपन्या चांगल्या किमतीला आहेत ना तुमच्याकडे अवेलेबल. अडाणीवरच प्रेम करायची एवढी काही गरज नाही. जे जे सांगतात की अडाणी इंडियन आहे हे आणि आपल्या इंडियन लोकांवर जळतात म्हणून लोक असे करतात, मग तुम्ही लावा पैसे. जे बोलतात ना त्यांना म्हणा तुम्ही पैसे लावा याच्यामध्ये, तुम्ही आमच्याकडनं कशाला अपेक्षा करता. तर हे लक्षात ठेवा. त्या प्रकारे अडाणीच्या ज्या पण शेअरमध्ये पैसे लावायचे ते विचार करून पैसे लावा. या शेअरपासून लांब राहा असा मी सल्ला देईल. हे शेअर बाउन्स पण होऊ शकतात, पडू शकतात आणि हे अजून खाली जाण्याची शक्यता जास्त आहे. कारण अडाणीला आत्ता बाहेरनं फंडिंग येणं शक्य नाही आणि अडाणीला कोणतीही बँक परत फंडिंग करेल असं अडाणीचं आता क्रेडिट राहिलेलं नाही. फक्त सपोर्ट हा इंडियन सरकारचा जर सोडला तर असं सपोर्ट नाही. कारण ज्यांनी ज्यांनी कर्ज दिले तेच त्यांचे कर्ज अडकलेले आहेत. त्याचा फक्त हप्ता येतोय आणि त्यांना एकतर जास्त प्लेज करून घ्यावे लागतात अडाणीचे शेअर. आणि अडाणीचे शेअर अजून इथून जर 50% पडले तर अडाणीचे अजून 50% शेअर त्यांना प्लेज करावे लागतील. त्यामुळे अडाणी प्रॉब्लेममध्ये येऊ शकतो आणि अडाणीवर सगळ्यात जास्त लोकांची नजर आहे आणि अशा नजरमध्ये येणारे शेअर पासून नेहमी इन्व्हेस्टरांनी दूर राहिलं पाहिजे. का ज्या शेअरची रोज न्यूज येते मार्केटमध्ये असे शेअर आपल्याला झोपूनही देणार नाही आणि आपल्याला पैसे कमवूनही देणार नाही. ओके, तर अशा शेअरपासून थोडं दूर राहण्याचे प्रयत्न करा. त्याच्यात इन्व्हेस्ट करताना प्रयत्न करा की अशा शेअरपासून दूर राहिलं पाहिजे. आणि इन्व्हेस्ट जर तुम्हाला करायचीच असेल तर हे जे काही चांगले शेअर असेल ते ते तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून तुम्ही याच्यात पोझिशन बनवू शकता. आणि व्हिडिओ असं जर आवडला तर लाईक करा यार, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला अशा कोणची कंपनी ज्या कंपनीवर तुम्हाला एक्सप्लेनेशन हवं आहे त्याची पूर्ण डिटेल माहिती हवी ते तुम्ही खाली लिहून पाठवू शकता कमेंट्समध्ये. त्याच्यावर मी नक्की व्हिडिओ बनवू. ओके, थँक्यू, टेक केअर, बाय बाय.